पुढे होणार आहे बाण काही माहिती नाही आज बरं तुझा सोला पुढे होणार आहे. अयोध्या अयोध्या म्हणजे काय? प्रभू रामचंद्राची दशरथ राजाचं काय नगर नगर गाव ना राजधानी आहे की लक्षात काय बघा. दशरथ राजा पुण्याहून होऊन गेले की नाही बघा. स्वर्गात ते इंद्र सुद्धा बघा त्यांच्या पुढे काय करायचे नमन नमन त्यांना लक्षात घ्या. इतका अधिकार दशरथ राजा होता लक्षात घ्या. असे राजा दशरथाचे सुपुत्र कोण कोण? प्रभू रामचंद्र असे बघा चार सुपुत्र त्या ठिकाणी दशरथ राजाला होते की नाही. आणि परिवारासाठी अत्यंत आदर्श प्रभू रामचंद्राचा आहे की नाही. जसं प्रभू रामचंद्र आणि सीता आहे की नाही तेही परिवार असा तुमच्या सगळे परिवारातले होते की नाही. तेही कुटुंब होतं. मन त्यांनी संसार कसा केला आनंदाने केला की नाही. कधीनावर एकमेकाला मारित होते का आहे की नाही. एकमेकाला काही अपशब्द बोलत होते का? किती बाकी सन्मान. सीता प्रभू रामचंद्र सन्मान करायची. प्रभू रामचंद्र सीतेचा सन्मान करायचा की लक्षात घ्या. कौतुक गौरव वेळोवेळी तयार केलं जायचं लक्षात घ्या. आणि असा बघा आदर्श प्रभू रामचंद्राचा आहे की बंदूक कशी असावे की नाही. हे पण आज आदर्श आहे की नाही. बंधूसुद्धा कसे असावेत. भरत असेल लक्ष्मण असेल शत्रुघ्न असेल की अशा प्रकारचे बंधू बघा. नातं कसं असावं. त्याप्रमाणे कौशल्या आणि सीता यांचं नातं काय होतं? सासू सुन की नाही. मग सासू सुना सुद्धा कसं राहिलं पाहिजे की नाही. हा आदर्श कोणाचा आहे? कौशल्या आणि सीता मातेचा की अशी प्रत्येक बघा तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आदर्श प्रभू रामच्या परिवारात आपल्याला पाहायला मिळेल शकते. अशा प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये ज्यासाठी अनेकांनी बलिदान केलं आहे की नाही. अनेकांनी रक्त सांडलं. अनेक आंदोलन झाले गेले. अनेकांनी प्राण दिले का प्राण दिले. साधू संत असतील रामभक्त असतील. मात्र ते मंदिर होऊ शकलं नाही गेलं शाळे इतके प्रयोग करून किंवा इतके बघा त्या ठिकाणी परिश्रम घेऊन. मात्र फक्त या सरकारचं अभिनंदन करावं लागेल की नाही. ते मंदिर कोणी केलं? मंदिर कोणी केलं सांगा ना. हां भारताचे कोणी ते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? बरोबर आहे ना. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताचे या दोघांच्या संयुक्त युतीमध्ये विद्यमान की म्हणजे बघा भगवंताला करून घ्यायचं होतं बरोबर. इकडे मुख्यमंत्री बनवले आणि याला पंतप्रधान म्हणून ठेवायला की बरोबर. त्यांच्याकडून काय केलं? किती वर्षापूर्वी झालं किती वर्षानंतर झालं ते 500 किती बघा अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर ते मंदिर उभं राहिलं. आणि अशा मंदिराच्या त्या परिसरामध्ये आता त्या नगरीमध्ये आपला कोणता सोहळा होणार आहे? बाबाजींनी परंपरा सुरू केली. ज्या महिला अनुष्ठान करतील त्यांचं वाटोळ होईल का? लक्षात घ्या. जी माणसं अनुष्ठान किंवा विद्यार्थी अनुष्ठान करतील त्यांचा दिवाळा निघेल का? अनुष्ठान कशासाठी आहे? जसं अंजनी माते अनुष्ठान केलं की नाही. अंजनी माते अनुष्ठान केलं बघा. बाबाजींनी तर 16 वर्ष अनुष्ठान केलं. अनुष्ठान लक्षात घेऊन किंवा तुमच्या ज्यांनी अनुष्ठान केलं की नाही. समजा आपलं याचं नाव काय? सुदाम अनुष्ठान केलं की नाही. रात्री का पेताळी कार्यक्रम चालू असं की नाही संध्याकाळी टायमाला की मात्र बाबांच्या परंपरे आल्यामुळे आहे की नाही. विचार का की अशा अनेक समाजातले बाबांच्या कार्यामध्ये आले अनुष्ठानाच्या परंपरा आहे की नाही. ते जे बनले काय बनले त्या टाळ्यावर किती बघा उदाहरण आहेत आपल्या या भक्त परिवारामध्ये. हे जर बाबांच्या कार्यात अनुष्ठानात आले नसते तर त्यांचं काय झालं असतं हे सांगायचं फक्त कोणी. बाळाभाऊ विचार का नाही. हे बाळाभाऊ कोणी त्याचा तपासला नसतं की नाही. असं प्रत्येका माता वगैरे असते लक्षात. आज तुझ्यामध्ये कोणकोणी अनुष्ठान केले महिलामध्ये. हां उभ्या राहिलं ज्यांनी अनुष्ठान केले महिलामध्ये. हां बघा तुकाराम महाराज काय म्हणतात की तुकारामच्या बाया जन्म येऊन गेल्या बाया म्हणजे कोणत्या बाया तुम्ही नाही का तुम्ही नाही. ज्यांना अनुष्ठान केलं त्यांचा श्री जन्म धन्य झाला. काय झाला? सार्थक झाला सार्थक. पण काय वाजलं या सर्व महिलांच्या या कोण म्हणल्या
सती साहित्य सती अनसाहेबाला सती अंजली माता म्हणल्या की असे अनेक माध्यम बघा त्यांचा आदर्श घ्यायचा आपण काय केलं पाहिजे ठेवला पाहिजे घेतला पाहिजे आणि विचार करा इतर सुद्धा विचार करा आहे की नाही. कारण आमच्याने काय होतं आपल्या पुढं वंशामध्ये चांगली संपत्ती की नाही चांगली संपत्ती आणि संधी बघा त्यांना माहिती का आपल्याला प्राप्त होते असं का म्हणणं आहे अनुसरणाचं आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक महिलांनी सुद्धा अनुसरण का गरजेचं आहे भक्तांचं अनुसरण का गरजेचं सांगायची आवश्यकता नाही. म्हणून भक्तांना कुणी कुणी आमच्या घरी माणसामध्ये माणसाने कुण्या त्या कालवल्यांचा करा काय तर बघा अनुष्ठान हायवर म्हणजे काय 7 दिवस काय खायचं नाही करायचं नसायचं काय करायचं नाही. किती अवघड पडतं की नाही कडक पडतं की नाही विचार करा ना काय उन्हाळ्यासारखा असं पावसा एवढा असतो अशा परिस्थितीमध्ये काही थाकानं पिता फक्त जप करायचं अनेक नियमाचं पालन करायचं आहे की आणि मग त्या अनुष्ठानचं 1.25 लाख काय कर जप करायचा किती बघा कडक आणि अवघड अनुष्ठान मग आमचे काही भक्त करतात त्या काढून त्यांचा आम्ही लक्षात म्हणजे काही हायवर काही पाण्यावर की नाही फक्त तीर्थदेवाचं येतं शिव म्हणजे पाणी जल जल अनुष्ठान करतात काही फक्त फळं काही फक्त दूध अशा माध्यमाला काही काही सामर्थ्य बघा भक्त बाबांच्या या परिवारामध्ये आहेत की ते अनेक व्रत करून बाबांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन सार्थ करतात प्रधानी करतात आणि बाकीचे मग फराळ करू की नाही दोघं भाकरी सवय आणि बच्चा आपला कोणी खायचं सवय की नाही मग ती साधू काय करतात भगर करी साबण खिचडी केली अशा अनेक प्रकारचा बघा फराळाचा प्रसाद त्यांच्यासह उपलब्ध केलेला असतो की नाही. अशा रीतीने आज या अधिक मासानिमित्ताने आपलं जे अयोध्येला आता मुख्य मुद्दा आपला काय आहे अयोध्येचा 16 तुम्ही आता याच्यामध्ये महिला का पुरुष तुम्ही एकटे जाऊन यज्ञ का अनुसरण करू शकता का सांगा ना. तुम्ही एखाद्याने उभं राहा मी स्वतः एकटा जाईल तिथे अनुसरण करील यज्ञ करील असं कोणी आहे का. कुणी बघा एकटा जाऊन तिथं स्वतः अनुसरण करू शकणार नाही यज्ञ पूजा करतो. मात्र बाबांच्या कृपेने मात्र आपण काय करू शकतो आता या 30 जून ते 7 जुलै या कालावधीमध्ये अनेक लक्ष्मीनारायणांना यज्ञाची संधी आहेत आणि ते यज्ञ कुठे साधन नाही जसं यज्ञ जसं नाही यज्ञ केला तर त्यावेळेला तिथं तिथे त्या जागे बघा प्रोग्राम चंद्र नाही का जन्माला यायचे म्हणून यज्ञ कुणी केला होता पुत्रकामिष्ठी तसंच राजाने त्या जागेवर यज्ञ त्या जागेत त्यांनी परवून दिल्या बघा तसं दुसरं दुसऱ्या जागा ते देत होते. मग आता आपल्या लोकांनी हात धरला आम्हाला कोणी यज्ञ करायचं म्हणे मग त्याच जागेवर बघा आणि त्यांनी आनंदाने परत टाळेवर त्याच लक्षात अशी त्या यज्ञपुरीमध्ये यज्ञाचा 16 अनुष्ठानचा 16 त्या ठिकाणी संपूर्ण होणार आहेत. आपण म्हणतो ना अभिनय तो किंवा गेला हा वेळ ही वेळ निघून गेली तर काही बघणे म्हणून प्रसंगावधान फार महत्त्वाचं असतात. आणि त्या अनुषंगाने आपण स्वतः सहभागी व्हायचे आणि इतरांना सुद्धा काय करायचं आहे. कारण परमार्थामध्ये कशाला महत्त्व आहे वाट सांगायच्या आपण लोकांना कोणती वाट सांगायची काय लोक काय करतात माहिती का दुसऱ्याची वाट लावायचं काम करत्या. कोणतं काम करत्या काही बाया नाही का काही बाया दुसऱ्या बाईची वाट लावायचं काम करत्या. काही माणसं कोणती काम करत्या कोणते काम करते दुसऱ्याची वाट कशी लावता येईल अशा प्रतिकाराने काही लोक समाजामध्ये काही लोक काय करतात आपला वेळ दुसऱ्याची वाट पाहण्यामध्ये करतात कशा करतात हा आला पाहिजे तो आला पाहिजे की नाही असं वाट पाहण्यामध्ये काही लोक आपली वेळ खर्च करतात. पहिले कोणते झाले वाट लावणारे दुसरे वाट पाहणारे तिसरे कोण वाट दाखवणारे कोण. मग आपलं परमार्थ कशासाठी आहे वाट सांगितल्याच्या आपल्या लोकांना काय करायचं आहे अनुष्ठान करा यज्ञपूजा करा अनुष्ठान करा यज्ञपूजा करा तीर्थयात्रा करा साठी. का बघा चरित्र प्रभू रामचंद्राचं अत्यंत सुंदरतेने वर्णन केलं तुळशीदासाचं काय बघा त्या ठिकाणी वर्णन
रामचंद्राचं, भरताचं, लक्ष्मणाचं, सीतामाताचं करण्यात आले दुसरं राजा असेल तर जे रामचरित्र ग्रंथ वाचतील ना, रामचरित मानस, त्यांच्या लक्षात येईल रामचंद्राचं चरित्र कसं होतं असतं. त्यांचे गुरु कोण होते? वसिष्ठ आणि विश्वामित्र केले. काय बघा भारताची भक्ती होती प्रभू रामचंद्रावर. ज्या वेळेला अरण्यामध्ये नका कोणाला भेटायला गेले? प्रभू रामचंद्राला कोण भेटायला गेले? बरं भेटायला गेल्यानंतर त्याने का सर्व आपला जवळ जमा घेतला. का घेतला? दोन सैन्यासोबत येते बरं नाही की सर्व सैन्याचं. काही लोकांनी काय विचार केला की चालले म्हणजे कोणाला आता प्रभू रामचंद्र युद्ध करायचं चालले बरं का, आता काही नाही मुद्दा मांडला. अशा रीतीने बघा. मात्र त्या ठिकाणी काय भक्ती भरताची होती. भरतजी काय करायचे? ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राहिले ना त्या ठिकाणी काय करायचे? काय नका पाया पडायचे, त्याला प्रदक्षिणा घालायचे. काय करायचे? प्रदक्षिणा घालायचे. काय करायचं? व्हायचं लागायचं दर्शन करायला लक्षात. मग काय म्हणजे कशी भक्ती बघा भारताची होती की ही आपल्या त्यात निश्चित आल्याशिवाय राहणार. अशा रीतीने बघा आजच्या आरतीच्या निमित्ताने आपण सर्व श्रद्धाभाव उपस्थित झालात आणि आमच्यासारखे येड्यांचे दोन सर्व तुम्ही ऐकले की शांतते तुमचं कार्य